अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्व माझ्या स्वामी भक्तांना, स्वामी भक्तांसाठी आजचा दिवस सुख शांती समृद्धीने भरलेला असावा हीच स्वामीचरणी मी नम्र प्रार्थना करते. आणि आजच्या व्हिडिओला थोडाही वेळ न दवडता सुरुवात करूया. स्वामी सेवा करताना संकल्प कसा करावा, संकल्पाचे रहस्य नेमकं काय आहे, 100% परिणाम देणारी पद्धत नेमकं कोणती आहे. चला तर मग सुरुवात करूया. तुम्ही स्वामींची सेवा करता पण तरीही अपेक्षित फळ मिळत नाही का? कदाचित एकच गोष्ट तुम्ही विसरत असाल आणि ती म्हणजे संकल्प. आज मी तुम्हाला सांगणार आहे संकल्प म्हणजे काय, तो कसा करावा आणि संकल्प केल्याने काय फायदे होतात आणि संकल्प केल्याशिवाय सेवा पूर्ण होते का. या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम संकल्प म्हणजे काय, तर मैत्रिणींनो, संकल्प म्हणजे मन, वचन आणि कृती यांचा ठाम निर्धार होय. आता देवासमोर केलेले वचन म्हणजेच संकल्प असतं. स्वतःला दिलेली प्रार्थना ती असते आणि सेवेचे उद्दिष्ट त्यातून स्पष्ट होत असते. मनाची एकाग्रता त्यातून निर्माण होते आणि आपण जेव्हा संकल्प करतो तेव्हा देवाला साक्षी ठेवून केलेला तो निर्णय असतो. आपली भावना आपण देवासमोर व्यक्त केली असते. स्वामी महाराजांपुढे बसून आपण सेवा कशासाठी करतो आहोत हे सांगणे म्हणजेच संकल्प करणे होय. संकल्प केल्याने मूळतः आपल्या साधनेला दिशा मिळते. नुसती पूजा नाही तर त्याला भावनेचीही जोड मिळते. म्हणजेच श्रद्धा आणि निश्चय, जर आपण या दोघांचा संगम केला तर त्याला आपण संकल्प म्हणू शकता. म्हणजे थोडक्यात सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर संकल्प म्हणजे एक केलेला निर्धार किंवा एक केलेली प्रतिज्ञा की स्वामी महाराज, मी अशी अशी सेवा करणार आहेत आणि तुम्ही माझी ही इच्छा कृपा करून माझ्या ह्या इच्छेला बळ द्या किंवा ही इच्छा माझी पूर्ण करा. आता संकल्पाचे महत्त्व काय आहे, तर संकल्पाने आपल्या सेवेला योग्य दिशा मिळते. आपलं मन भरकटत नाही. देवाशी जोड मजबूत होते कारण त्याला भावनेची जोड असते. ऊर्जा एकाच ठिकाणी केंद्रित होते आणि हेच संकल्पाचे सर्वात महत्त्वाचे लक्षण आहे. आपली सेवा अधिक प्रभावी ठरते. आपल्या सेवेचे परिणाम आपल्याला लवकर दिसून येतात आणि आपल्या सेवेमध्ये जी श्रद्धा असते ती मनापासून वाढते. सकारात्मक कंपन त्याभोवती निर्माण होतात. मन शांत होते आणि देवाची कृपा आपल्यावरती नक्की तयार होते. आता संकल्प म्हणजे फक्त स्वामी सेवा करतानाच करायचा का, तर असं बिलकुलही नाही. संकल्प तुम्ही कधीही करू शकता आणि कोणत्याही देवाची सेवा करण्याअगोदर तुम्ही संकल्प करू शकता. आता संकल्प का करावा, तर सेवा निष्क्रिय होऊ नये म्हणून संकल्प करावा. आपण काय करतो की महाराज, मी ही सेवा करणार आहे आणि तुम्ही मला हे फळ द्या आणि माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या, असं फक्त म्हणून नाही, तर संकल्प केल्याने आपल्याला त्यातून निश्चिती येते. आपलं मन स्थिर व्हायला मदत होते आणि आपलं जे उद्दिष्ट आहे ते आपल्यालाही क्लिअर व्हायला मदत होते. आता देवाला आपली इच्छा सांगण्यासाठीच आपण संकल्प करत असतो. फळ मिळण्यासाठी योग्य मार्ग म्हणजे दुसरा तिसरा कोणता नसून तर तो संकल्प आहे. विचलित होणारं आपलं जे मन आहे, हे बघा, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जर कोणती गोष्ट असेल ती अतिचंचल आहे तर ती आपली मन आहे. त्यामुळे मनाला स्थिर करण्यासाठी आणि त्याचं विचलन थांबण्यासाठी आपण संकल्प करतो. आध्यात्मिक प्रगतीसाठी, सातत्य ठेवण्यासाठी आणि आपल्या सेवेला पूर्तता आणण्यासाठी आपण संकल्प करावा. आता ह्या सर्व गोष्टी जर साध्य होत असेल तर मला असं वाटतं की 2 मिनिटांचा संकल्प करणं खूप अवघड गोष्ट नाही आहे. आता संकल्प नेमकं कसा करायचा, आता संकल्प करण्यासाठी आता संकल्प कसा करायचा, मूळतः देव्हाऱ्यापुढे, स्वामी महाराजांच्या मूर्तीपुढे किंवा फोटो पुढे बसून तुम्ही संकल्प करू शकता. आता संकल्प नेमकं कसा करायचा, तर एक रिकामी वाटी तुम्ही घ्या किंवा प्लेट तुम्ही घ्या. त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम आपल्या हातावरती पाणी घ्यायचं आहे चमच्याने आणि ते पाणी प्राशन करायचं म्हणजे प्यायचं आहे. 1 चमचा पाणी घ्यायचं हातावरती, डाव्या हाताने उजव्या हातावरती घ्यायचं आहे. डाव्या हाताने उजव्या हातावरती पाणी घ्यायचं आणि ते प्यायचं आहे. पितांना ओम केशवाय नमः असं म्हणायचं आहे. त्यानंतर दुसऱ्यांदा ते पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर म्हणायचं आहे ओम नारायणाय नमः आणि तिसऱ्यांदा ते पाणी प्राशन करायचं आहे. त्यावेळी ते म्हणायचं आहे ओम केशवाय नमः. आता असं झाल्यानंतर तुम्हाला
ही गोष्ट पूर्ण झाल्यावरती तुम्हाला उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर तांदूळ आणि एक छोटंसं फूल घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांपुढे डोळे बंद करून मन शांत करून आणि स्वामी महाराजांपुढे म्हणायचं आहे की हे स्वामीनाथा, मी ही सेवा करत आहे. म्हणजे आता मला समजा माझा जॉब लागण्यासाठी सेवा करायची आहे, तर मी काय संकल्प करणार की हे स्वामीनाथा, मी आजपासून हे गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करत आहे. माझं हे साप्ताहिक पारायण आहे, त्यामुळे तू माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घे. ही सेवा मी माझ्या जॉब प्राप्तीसाठी करत आहे आणि त्यानंतर ते पाणी तुम्हाला त्या डिशमध्ये ओतून द्यायचं आहे. ही प्रोसेस म्हणजे ही कृती म्हणजेच पूर्णपणे संकल्प आहे. आता हा संकल्प तुम्हाला मनापासून करायचा आहे. तुमचा हेतू स्पष्ट करून, मनातील भावना व्यक्त करून ही सेवा पूर्ण होऊ दे अशी विनंती तुम्हाला स्वामी महाराजांपुढे करायची आहे. आता संकल्प करताना कोणते फायदे होतात हे मी तुम्हाला सांगते आणि व्हिडिओच्या शेवटी, कारण व्हिडिओ थोडासुद्धा स्किप करू नका, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला संकल्प केल्याने सेवा पूर्ण होते का याचे उत्तर देणार आहे. आता संकल्प केल्याचे फायदे म्हणजे आपली सेवा शक्तिशाली बनते, आपलं मन स्थिर राहतं, इच्छित फळ आपल्याला मिळते, आपल्या आयुष्यातील अडथळे कमी होतात, आपल्या मार्गातील अडथळे कमी होतात, सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते, देवाशी कनेक्शन मजबूत होतं, आत्मविश्वास वाढतो, सेवा नियमित होते आणि मानसिक शांती मिळते आणि आपल्या जीवनामध्ये हळूहळू बदल व्हायला लागतो. हेच संकल्पाचे महत्त्वाचे लक्षण आहे. आता संकल्प केल्याने सेवा पूर्ण होते का? तर हो, संकल्प केल्याने आपल्या सेवेला योग्य दिशा मिळते. त्यामुळे आपला संकल्प नक्कीच पूर्णत्वाला येऊन आपली जी सेवा आहे ती पूर्ण होऊन आपल्याला अपेक्षित फळ हे मिळतं. आता संकल्प हा मनाला बांधील असतो, देवाची कृपा वाढते, ऊर्जा टिकून राहते, श्रद्धा वाढते, परिणाम निश्चित होतात. त्यामुळे सेवा पूर्ण होण्यास मदत होते आणि सेवा पूर्ण झाल्यावरती आपल्याला इच्छित ती जे काही आपलं इच्छा आहे ती पूर्ण होऊन आपल्याला सेवेचं फळ नक्की मिळतं. आता लक्षात ठेवा, संकल्प हा फक्त कृती नाही तर तो मनापासून झाला पाहिजे. संकल्प करावाच लागतो का? तर माझ्या मते तरी तुम्ही संकल्प नक्की करा. परंतु जर तुम्ही संकल्प करूनही मनामध्ये भाव नसेल तर मी सांगते तुम्ही संकल्पही करू नका आणि सेवाही करू नका. परंतु जर तुम्हाला मनापासून इच्छा असेल सेवा करण्याची तर तुम्ही ती जी काही सेवा आहे ती संकल्पयुक्तच करा, ही तुम्हाला मी विनंती करते. आता हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. धन्यवाद.